नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरी को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वर्षा योगेश बडगे आणि मोनाली सागर सदाकाळ या दोन कुटुंबांना आज आपण भेटणार आहोत. पिंपळे निलक या परिसरात पुण्यात आलेले आहोत. तेव्हा आज मैत्रीच्या कथेत काय सापडणार हे शोधूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार 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 नमस्कार. घ्या उखाणा. गुलाबाचे फूल नेहमी दिसते ताजे. योगेशरावांचं नाव घेते सौभाग्य माझे. काय सांगता? मैत्री आणि नात्यामध्ये नसावा स्वार्थ. वर्षा राणीमुळे जीवनाला अर्थ. काय सांगता? राणी म्हणतात ना? हो, राणी नावच तिचं. नावाची राणी. विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व. सागर रावांचं नाव घेते ऐकताय ना सर्व. अरे वा. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. मोनालीचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. क्या बात आहे. द्या ओळख करून आता सगळे. आता सध्या मम्मी चालली आहे. हे माझे सासरे. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. ननंद. नमस्कार. मागे दीर आहेत, मोठे दीर आहेत. नमस्कार. मोठ्या जाऊबाई. हो. आणि माझी आई. आई नमस्कार. आणि इकडे ह्या माझ्या सासूबाई, नमस्कार. छोट्या ताई, नमस्कार. आई, मोठ्या ताई, भाऊ आणि भाऊजे. हो 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 नमस्कार. पण मग तुम्ही दोघी पहिल्यापासून मैत्री? हो, बालमैत्री. कुठे होता राहायला तुम्ही? नवी सांगवीमध्ये. तुम्ही पण तिथेच? हो तिथेच. नवी सांगवी. घराच्या जवळ. तुमच्या घरी कोण कोण होतं? माझ्या घरी आई, वडील, भाऊ. आता वडील एक्सपायर झाले. आई आणि भाऊ आहेत आणि भाऊजे. आणि तुमच्याकडे? आई, वडील, भाऊ, बहीण. आता भाऊ बहिणीचं लग्न झालं, भाऊजाई आहे. बरं मला सांगा, मग तुमची मैत्री लहानपणापासून हो. कोण जास्त हट्टी होतं शाळेत? ही बळच. बळच. खरं ते बोलले तरी बळच काय? हा, एवढी वर्ष कशी काय टिकली हो मैत्री? कॉलेजमध्ये वगैरे पण सोबतच होतो. आणि नंतर आमच्या लग्नात ह्यांच्या दोघांची ओळख झाली. म्हणजे मैत्री स्वतःच्या लग्नातून तिथे मार्ग झाला का? त्यांचे मित्र हे. हा, आम्ही लहानपणीचे मित्र दोघं. काय सांगता? हे आणि आमच्या सासूबाई पण दोघी जणी मैत्रिणी. पण तुम्ही दोघे पहिल्यापासूनचे हो, मित्र? पहिल्यापासून. लहानपणीपासून. तुम्ही पहिल्यापासूनच्या मैत्रिणी. काय मस्त समीकरण आहे हो. त्यामुळे प्रश्नच येत नाही आता. हो ना. पण मग तुमची मैत्री कशामुळे टिकली इतकी वर्ष? पहिले तर सोबत होतो आणि लग्नानंतर पण आता सोबत. हाकेच्या अंतरावर आम्ही इथेच आहे, त्यामुळे मैत्री टिकली. पण कसा आहे स्वभाव यांचा? थोडा तिखट आहे, हट्टी आहे. थोडा तिखट आहे हा. म्हणजे कसा? राग येतो लवकर. तुमच्याशी कधी बोलायच्या बंद झाल्यात? असं तर कधी झालं नाही. तेवढा एकोपा आहे म्हणजे आमच्या दोघींमध्ये. हा. पण भांडण पण असं कधी नाही झालं. नाही. कधीच कुठल्या गोष्टीवर कसं शक्य आहे? मैत्रिणी म्हटल्यानंतर नाही झालं. पण इतकी वर्ष मैत्री तुम्ही जपून ठेवली आहे. हो. हो ना. हो. पण मग या मैत्रीमध्ये खूप आठवणी असतात. हो. एखादी आठवण सांगायची झाली शाळेतली तर कुठली सांगणार? शाळा आमची 5 वाजता सुटायची, 5-5:30 वाजता. आणि एक कार्यक्रम लागायचा दामिनी वगैरे म्हणून. बरोबर. तर तिला हा कार्यक्रम फार आवडायचा. आणि शाळा सुटल्यानंतर घरी जायची घाई असायची की तो कार्यक्रम बघायचा आहे. आणि मग त्या दिवशी नेमकं आमच्या वर्गाला उशिरा सोडलं. तिची इतकी एक्साइटमेंट ते कार्यक्रम बघायला की अगं जायचंय. आणि त्या एक्साइटमेंटमध्ये ती बॅग शाळेत ठेवली आणि तशीच घरी गेली. आणि आम्ही अर्ध्या वाटात गेल्यानंतर म्हटलं अगं तुझी बॅग कुठे? ती म्हटली राहिली शाळेत. मग परत गेला नाही आणायला? परत गेलं तोपर्यंत गेट वगैरे बंद झालं. असं विसरण्याचे बरेच अनुभव आहेत का तुमचे? हो. ते बघा होय म्हणताय. काय हो? काय 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 सांगा ना. बऱ्याच गोष्टी आहेत. एकदा व्यस्त झाली की व्यस्त होती ती. एपिसोड साठीच कोणते असो. दप्तर विसरल्या म्हणजे काय म्हणायचं शाळेतून? ती मोबाईल लावला ना चार्जिंगला लावती पण बटन चालू करत नाही. काय म्हणजे 99% तसंच होतं. हे काय हो? हे कुठलं ज्ञान आहे जरा सांगा. होतं असं कधी गडबडल्यासारखं. हो. पण मग तुमचं लग्न जमलं कसं? आमचं लव्ह मॅरेंज. माझं म्हणजे आमचं हिची मोठी बहीण माझ्या चुलत भावाला दिली आहे. त्यांच्या लग्नामध्ये वेल मॅनेज आमचं लव्ह कम अरेंज झालं. म्हणजे कसं? म्हणजे त्या लग्नातच ठरलं असेल कदाचित की ह्या दोघांचंही लग्न होईल कदाचित. कसं काय? म्हणजे एवढं बघत होता एकमेकांकडे? नाही, इतर बघत होते आमच्याकडे. इतर बघत होते म्हणजे आमच्या. तुमच्या पण मनात होतं ना तेव्हा? नाही असं काय नाही. घरातले म्हणायचे की करायचं.
पण काय मुलगा कसा वाटला तेव्हा तुम्हाला? छान, माहितीतला होता? माहितीतला नाही, तेव्हाच तर ओळख झाली बहिणीच्या लग्नात. हो ना. पण काय कसा आहे स्वभाव, कसा आहे? खूप जास्त नीटनेटकं राहण्याच्या मध्ये धांदटपणा खूप जास्त आहे. म्हणजे आमच्याकडे चहा बनत नाही, चहा शिजतो 20 मिनिटं 5 मिनिटाचा चहा 20 मिनिटं शिजतो. काय सांगता, हे काय नवीन चहा आहे? हा कुठला स्पेशल चहा आहे तुमचा? उकाळा? असं काही नाहीये. मग? ते येतात वेळेवर, मग 5 मिनिटं झाले तरी त्यांना वाटतं अरे 20 मिनिटं झाली ही चहाच करते. असं आहे. नाही पण असं उगाच कशाला सांगतील? पण असं समजा मी म्हणेल, मग इतर मेंबर घरातले ते अप्रिशिएट करत असतील तर आपण त्यांना विचारू. अरे त्यांनाही विचारणार आहे, फक्त ते 20 पर्यंतच मर्यादित राहू दे. बरं तुम्ही सांगा कसा आहे स्वभाव? काय नाही, बोलायला थोडी फास्ट आहे. म्हणजे बोलताना कधीतरी तिला ताबा नाही राहत, पण मन मोकळे बोलून जाती, लगेच दुसऱ्या मिनिटाला विसरून मर्ज होऊन जाते. जमलं कसं लग्न? जमलं म्हणजे आमची मैत्री होती, हो. त्याचं लग्न होतं. त्यावेळेस मी हिला पाहिलं आणि हिच्याच बहिणीला सांगितलं की त्या मुलीला विचार, आणि अशी ओळख झाली. मग विचारल्यावर होकार दिला तुम्ही? लगेच नाही दिला. का? आधी फ्रेंडशिप होती, मग नंतर मैत्री दोघांबद्दल. वाढली, जवळ आलो. हा, सुरुवातीला जेव्हा तुमची फ्रेंडशिप होती ती किती दिवस होती? 4 वर्ष. 4 वर्ष फ्रेंडशिप म्हणजे होती. फ्रेंडशिप म्हणजे त्याचं कधी प्रेमात रूपांतर झालं कळलंच नाही. पण तेव्हा सुद्धा बोलायला अशाच होत्या? एवढी नव्हती, पण लग्नानंतर जरा तिखट झाली ती, तडका बसला तिला. काय वहिनी, काय झालं असं लग्नानंतर? काय नाही, असंच. मग ते असं का म्हणतायत, एकदम तडका बसला लग्नानंतर आता? हं? नाही, बोलती ती फटफट, पण हैमानाने चांगली. होय ना. आणि त्यांचा स्वभाव कसा आहे? ते खूप रागीट आहेत, पण तितकेच प्रेमळ आणि मनमिळाऊ आहेत. छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडतात? नाही, इतकं नाही, हा. पण खूप प्रेमळ आहेत. खूप म्हणजे साखर आहे. सगळ्या मुंग्या शेजारी असतात त्यांच्या. साखरेचं काय रसायन आहे आणि मुंग्या सांगा मला आधी. मुंग्या म्हणजे मी घरात कमी, हा, मित्रांबरोबर जास्त असतो. मित्रांबरोबर. हो हो. पण असतो, जेवढा वेळ द्यायचा तेवढा देतो. नाही, खूप मस्त. पण छान आहे तुमच्या सगळ्यांचं. पण तुमच्या मैत्रीला आता किती वर्ष झाली हो? लहानपणीपासून एकत्र आम्ही, म्हणजे जसं पण बालपणीपासून. तुम्ही सांगा, या दोघांनाही बघितलंय लहानपणापासून. आधी तुम्ही सांगा की यांचा लग्नानंतर काय बदल झालाय स्वभावात असं वाटतं? नाही, आहे तसंच येतो. होय ना, काही बदलला नाही. आणि ते त्याची साखर थोडी खारट झाली आहे म्हणजे आम्ही असं म्हणत होतो की सागरला जशी बायको पाहिजे होती तशी बायको मिळाली आहे. वहिनी काय एवढं बोलता येतो तुम्हाला दोघांना? ते असेच आहेत. हा? खूप बोलका स्वभाव आहे त्यांचा. हो. फिरायला घेऊन जातात? हो, कुठे? बऱ्याच ठिकाणी नेलेलं आहे. कोकण, मालवण, गोवा, महाबळेश्वर, बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेली. पण मला तुम्हाला विचारायचं आहे आता, तुम्ही सांगा की या साधारण रागावले हे तुम्हाला घरी येताना कळतं कसं? जास्त फोन यायला लागले की. फोन जास्त येतात? हा. आणि तुम्हाला? नाही, मला फोन येत, मी वेळेत येतो घरी ना. या साईड, या माझ्या बाजूला हे सगळे असतील. कारण की कधीच घरात नसतात वेळेवर. ते म्हणाले मी वेळेवर येतो म्हणून. ते म्हणतात, बाकी कोण म्हणते का? माझा फोन पण तेच म्हणाल, चेक केलं. होऊ शकत नाही. तुम्हाला राग येतो, त्यांनाही राग येतो. हा, माणूस आहे ना शेवटी, येणारच. पण मग राग आला की जास्त अग्रेसिव्हली बोलतं कोण विषय सोडून? विषय सोडून असेल तर मग आम्ही बोलतच नाही राग आला की. त्याला असं एक्सप्लेन करायची गरजच नाही ना. एक्सप्लेन म्हणजे विषय सोडून तीच बोलणार ना. असं होऊ शकत. आज सगळे मिळून तुम्हाला काय एवढं बोलता येतो? बोलतच नाही राग आला की. नाही आला म्हणजे बोलतच नाही. हा. घरातले काय भांडण बोलताय? होण्यापेक्षा आम्ही दोघं बोलतच नाही राग आला की. सासूबाई सांगा हो सुनेबद्दल. छान आहे स्वभाव तिचा. तो म्हणतो तसं बरोबर आहे. म्हणजे तिला स्वच्छतेचा खूप वेळ आहे, खूप म्हणजे खूप. काम बाकीचं ठेवल, जेवायचं जेवणार पण नाही 3-3, 4-4 वाजेपर्यंत, पण पहिल्यांदा सगळं स्वच्छ करणार. आता 2 मुलं आहेत जुळी, तरी सुद्धा घर बघा जाऊन नीट नेटकं, कुठेही पसार दिसणार नाही इतकं ती स्वतःकडे बघतच नाही. पण आमचं सगळ्यांचं व्यवस्थित करते. आणि मुलगा रोज वेळेवर घरी येतो, त्याचं काय? नाही, येतो तो, पण बाजू घेऊ नका उगाच. फोन करावा लागतो त्याला. होय ना. हा, या दोघांची मैत्री खूप छान आहे. सख्खे भाऊ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, इतकं चांगलं राहतात दोघं. सुनेबद्दल बोलायचं झालं तर आता ती हिने जे सांगितलं मी त्या सगळ्या गोष्टीची सहमत आहे. स्वतःकडे दुर्लक्ष करेल, पण घराची टापटीप एकदम एकदम स्वच्छ. तिच्या वडिलाच्या ठिकाणीच मला समजतात सगळे. त्याच्यामुळं ह्या दोघांच्या आणि ह्या दोघींच्या बद्दल जेवढं चांगलं बोलावं तेवढं थोडं आहे.
राणीबद्दल सांगायचं तर अगदी सहमत आहे आई पप्पांशी. छोटासा किस्सा सांगेल की एक दिवस तिला चहा घ्यायचा होता. 5:30ला मी कॉलेजवरून आले. तिला म्हणलं मी घेऊन जाते बाळाला खाली, तू चहा घे. मी 6:45ला घरी आले तरी तिने चहा घेतला नव्हता, कारण ती घरच आवरत होती. मला वाटलं उकळतच होता. सगळी मुलगी पण चांगली आहे, जावई पण चांगले आहेत, सासू सासरे पण चांगले मुलगी चांगली आहे की जावई चांगले आहेत. जावई पण चांगले आहेत. जास्त कोण चांगलं आहे? जावई. मुलगी जरा आहे आता ती तिकड. तेच म्हणणार, मुलीला इथं राहायचंय. या ठिकाणी पहिला एक खेळ आहे. या खेळात काय घडणार आहे ते बघूया. तुम्हाला दोघांना तो खेळ पूर्ण करायचा आहे. तुमच्या दोघांपैकी जो कोणी आधी खेळ पूर्ण करेल तो आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून देणार आहे. हां, बघूया. हे आव्हान या दोघांसाठी. असंख्य तुकड्यांमध्ये विखुरलेलं चित्र एकत्र जोडायचं आहे. हां, आणि चित्र छान पूर्ण करायचं आहे. कोण आधी खेळ पूर्ण करणार बघूया आणि कोण आपल्या बायकोला बक्षीस मिळवून देणार. 1 2 3. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला आज बक्षीस म्हणून मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. सासूबाई सांगा हो सुनेबद्दल. मैत्रीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दोघांची लहानपणापासून मैत्री, आता सर्वांनीच सांगितलं. दुसरी गोष्ट, आम्ही जे ज्येष्ठ आहोत ह्यांचे आणि आमचे खूप वर्षापासूनचे संबंध आहे. आता ह्या दोघांविषयी जर सांगायचं झालं तर सुनबाईंचा स्वभाव चांगला आहे, प्रेमळ आहे, मनमिळाऊ आहे. आणि माझ्या मुलाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता तुम्ही म्हणले ना की त्याचं फ्रेंड सर्कल खूप आहे, माझ्यासारखंच त्याचा स्वभाव. थोडक्यात संस्कार. या दोघांची मैत्री इतरांपेक्षा वेगळी काय? कारण की काय झाकायचं हे त्यांना चांगलं कळतं. म्हणजे एकमेकांना छान पाठीशी घालतात ते. आणि भाऊ माझा एकदम जॉली आहे, खूप छानच आहे तो, त्याच्यात काही हेच नाही. भाऊजाई मी तिला म्हणणारच नाही खरं म्हणजे, कारण की आम्ही अगदी बहिणींसारखं राहतो. आत्तापर्यंत तरी आमच्यामध्ये कधीही वाद वगैरे असं झालेलं नाही. छोटे मोठे खटके जरी उडाले तरी लगेचच ती रिग्रेट होतं तिला आणि ती लगेचच क्षमा पण मागते. छान आहे, मुलगी छान आहे, जावई छान आहेत, छान आहेत, छान खुश सांभाळून आहात ना? घेतात. हो, खुश आहे. तुम्ही? व्हेरी गुड. सगळं सोनीने सांगितलेलंच आहे. पण आता सागर आणि योगेश लहानपणीपासून मित्र आहे, पण आम्ही पण त्यांचे म्हणजे आमचा ग्रुपच होता लहानपणी. आम्ही सगळे लहानपणापासून एकत्र वाढलोय. आणि भावाचं सांगायचं तर माझा भाऊ खूपच मनाने प्रेमळ. पण भावाने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? नाही, मला नाही वाटत. मला तो आहे तसा छान वाटतो. मी राणीताईला पण लहानपणापासून पाहिलेलं आहे, म्हणजे त्यांची मैत्री. आणि गेले 5 वर्ष झाले योगेश दादा आणि जिजूंना पण पाहतोय. तर यांच्या मैत्रीसारखं मी अजून दुसरं कधी असं पाहिलं नाही काही. एकदम जॉली पर्सन्स आहेत दोघं पण, एकदम व्यवस्थित असतात, एकत्र असतात आणि सपोर्टिव्ह आहेत. कधी कोणत्या गोष्टीसाठी काही जरी असं मागितलं आणि त्यांनी कधी असं दिलं नाही किंवा ते कधी धावून आले नाही, असं कधीच नाही झालेलं. आमच्या लग्नाला ॲक्च्युली 9 महिनेच झालेत, त्यामुळे मी फारशी अजून तेवढी ओळखत नाही आहे. पण आत्तापर्यंत जितकं ओळखते तितके दोघांचा स्वभाव आहे खूप प्रेमळ आणि खूप हेल्पिंग नेचर आहे त्यांचा. कसं वाटतंय हे सगळं ऐकल्यावर? छान वाटतंय. बरं मला सांगा, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? आई पप्पांची. का? जर काही चुकलं असेल, माझ्याकडून काय त्यांचं करणं झालं नसेल तर क्षमा मागावी. तुम्ही? क्षमा मागण्यापेक्षा काय माझ्याकडनं चुकत असेल त्याचं आत्मपरीक्षण करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल जास्तीत. पण ते कधी करणार आत्मपरीक्षण? चालू करतो आजपासून. बसा इथेच बसा. तुम्ही? माझा थोडा फटकळ स्वभाव आहे, त्याच्यामुळे कधी माझ्या तोंडून कुणाचं मन दुखवलं गेलं असेल किंवा नकळत काही घडून गेलं असेल माझ्याकडनं चुका, तर मी आज त्या सगळ्यांची क्षमा मागेल. आणि स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करणार? थोडा धांदरटपणा जो आहे किंवा
सेन्स म्हणतात तर तो थोडा प्रेझेन्स करेन स्वतःमध्ये की बोलताना काय बोलायचं. कमी बोलला असं म्हणते. हा. हे recording ठेवा. पण आमच्या येण्याने एवढं झालं तर फार बरं होईल. तुमचं काय म्हणणं आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची तर मी असतो मित्रांमध्ये, घरच्यांसाठी, सगळ्यांसाठी करतो. कधी कुठं कोणासाठी कमी पडलो असेल तर त्यांची क्षमा मागतो. आजच्या भागात कोण पैठणी जिंकणार ते आपण बघणार आहोत. तेव्हा तुम्हा दोघींना आव्हान आहे, कोण जिंकणार पैठणी बघूया. या खेळामध्ये हा मस्तपैकी एक छान पाईप याच कुटुंबाच्या या अंगणामध्ये मिळालेला, त्याचाच उपयोग करून हा खेळ आहे. दोघींनाही 10-10 स्माइली चेंडू दिलेले आहेत आणि त्या पाईपमध्ये तो चेंडू जायला पाहिजे. दोघींमध्ये ज्यांची सर्वाधिक गुणसंख्या होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 10 संधी तुम्हाला. निकाल समोर आहे, रिझल्ट समोर लागणार आहे. एक सुद्धा निर्णायक ठरणार आहे. अगदी 10 तुमच्यासाठी 10 संधी. दोन, 3, अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या वर्षा वहिनी, त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या मोनाली वहिनी, त्यांना झी मराठीकडून ही सोन्याची नथ. अभिनंदन. आणि मोनाली वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतोय. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.